नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सवाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा. हा गणेशोत्सव आपल्या सर्वांना अधिक आनंदाचा जावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. या गणेशोत्सवात आपण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपण भेटणार आहोत. निश्चितपणानं तुम्हाला जिथं शक्य आहे तिथं या, आपण खूप 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 धमाल करू. उद्या 28 ऑगस्टला सांगोल्याजवळच कामती खुर्द येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात संध्याकाळी 7:30 वाजता मी कथाकथन आणि बरंच काही हा विषय घेऊन येतोय. तिथं आपण भेटू. त्यानंतर 29 तारखेला दुपारी उंडाळे येथील अत्यंत दर्जेदार सहकारी साखर कारखान्यामध्ये 3 ते 5 या वेळेत आपलं कथाकथन आहे. तिथंही येऊ शकता. किंवा 29ला संध्याकाळी सन्मित्र गणेश मंडळ पेठ येथे आपण कथाकथन आणि बरंच काही हा विषय घेऊन येतोय. तिथंही आपण येऊ शकता. त्यानंतर 30 तारखेला म्हैसाळ येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हैसाळ येथेही आपण येऊ शकता. 1 तारखेला मॅनेजमेंट कॉलेज कराड येथे सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मी येतोय. तिथं आपण आला तर अधिक आनंद होईल. 3 तारखेला आपण तासगाव येथे शिवछत्रपती गणेश मंडळ या ठिकाणी तिन्ही कॉलन्या एकत्र येऊन खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तिथंही आपण आलात तर अधिक आनंद होईल. आणि 4 तारखेला आपण दुपारी 3 ते 5 या वेळेत आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभा असलेला विलास सहकारी साखर कारखाना निवळी येथे कार्यक्रम आहे. तिथंही आपण येऊ शकता. त्यानंतर संध्याकाळीच तुळजापूर येथे लोकमान्य युवा मंचतर्फे तुळजापूर या ठिकाणी कथाकथनाचा कार्यक्रम आहे. तिथं आपण आलात तर अधिक चांगला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर 10 तारखेला बार्शी येथे 30 वर्षापासून सुरू असलेल्या अत्यंत दर्जेदार अशा व्याख्यानमालेत येतोय. त्यावेळेलाही आपण भेटूया. आपण सगळेजण भरभरून प्रेम देत आहे. आपल्या सर्वांचं मनापासून आभार.